नमस्कार. इयत्ता 10वीच्या मुलांसाठी मी प्रत्येक दिवशी एक कवितेचं पाठाचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. इयत्ता 10वीच्या SSC बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला जे पाठाचं कवितेचं जे विश्लेषण आहे ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. आज पहिल्या दिवशी आपण अ टीनएजर्स प्रेयर या कवितेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ती कविता बघणार आहोत. अ टीनएजर्स प्रेयर ही आपल्या पुस्तकातील पहिलीच कविता आणि या कवितेचे लेखक आहेत जे मोर्स. जे मोर्स या कवितेमधून टीनएजर म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी किशोरवयीन मुलांनी काय करायला पाहिजे, त्यांची इच्छा काय असते, कोणतं मागणं ते त्या देवाकडे करतात, प्रार्थना करतात आणि ती प्रार्थना घेऊन जे मोर्स यांच्या कवितेची सुरुवात आपल्या पुस्तकात दिलेली आहे. वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहेत चिटचॅट मध्ये. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यावेळेस तुम्ही काय करता. तर त्याचे पर्याय सुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या मतानुसार त्याची उत्तरं सांगायची आहेत. तुम्ही काय करू शकता, महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही काय करा. तुमचं उत्तर बरोबरच राहणार आहे. फक्त तुम्ही काय कराल त्याच्या पर्यायाचं त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे आणि तो उत्तर द्यायचा आहे. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. आता तुम्ही मोठ्यांशी संवाद साधता. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. मित्राचे उपदेश मानता. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाजवळ प्रार्थना करतात मार्गदर्शन करण्यासाठी. थिंक डीपली इन अ सायलेन्स. तुम्ही शांततेत एकाग्रचित्त होऊन विचार करता. आस्क युअर टीचर्स फॉर हेल्प. शिक्षकांची मदत घेता. टॉस अ कॉइन टू डिसाइड. किंवा टॉस करतात. कॉइन निर्णय घेण्यात क्षमता नसेल तर जे आलं ते त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेता. या पद्धतीची उत्तरं जे असेल ते तुम्हाला टिक करायचं आहे. सेकंड क्वेश्चन. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Means there is a grammar section is there, figure of speech. आपल्याला अलंकाराची उदाहरणं दिलेली आहेत. अपॉस्ट्रॉफी हा अलंकार कशा रीतीने वापरला जातो याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ज्या वेळेस एखाद्या उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल भावना कवी व्यक्त करत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. त्याची उदाहरणं दिलेली आहे. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. डेथ वेअर इज दॅट स्टिंग. अशी उदाहरणं आहेत. ही अपॉस्ट्रॉफी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण आता कवितेकडे जाऊया. अ टीनएजर्स प्रेयर. प्रत्येक ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ईच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग्स. ईच डे प्रत्येक दिवस त्या दिवसाची नवीन सुरुवात असते. डिसिजन आय मस्ट मेक. आणि निर्णय मला घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. डिसिजन म्हणजे महत्वाचा निर्णय. आय मस्ट टेक या ठिकाणी आय मस्ट मेक. मला ते घ्यायचंच आहे. ते निर्णय घ्यायचेच आहेत कारण की ते महत्वाचे आहेत आणि ते प्रत्येक दिवशी ते निर्णय मला घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन. मी फक्त एक आहे. टू चूज. त्यापैकी एक मार्ग मला निवडायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक.
मी कोणता मार्ग घ्यायचा, चांगला मार्ग घ्यायचा, वाईट मार्ग घ्यायचा, कशा पद्धतीचे अनेक मार्ग तुमच्या समोर आहेत. किशोरवयीन मुलांच्या समोर अनेक समस्या असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्सचा सामना करून नेमकं कोणत्या मार्गावर जायचं आणि तो मार्ग चांगलाच पाहिजे अशी करुणा तो मुलगा देवाजवळ करतोय. पहिल्या स्टांजामध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि त्या दिवसाच्या सुरुवातीला येणाऱ्या समस्या आणि त्याच्यामधून निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये येऊ दे, हे वर्णन या पहिल्या स्टांजामध्ये आलेलं आहे. दुसरा स्टांजा आपण बघूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला जीवनाचा खडतर मार्ग निवडायचा आहे, मला माझा निर्णय निवडायचा आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. तो मार्ग कसा निवडायचा आहे? ग्रेट सक्सेस, ज्याच्यामध्ये महान असं यश असेल, तोच मार्ग मला निवडायचा आहे. आणि तो मला माहित नाहीये, म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतोय की मला असाच मार्ग निवडू दे की जेणेकरून मी चांगला यशस्वी होईल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जीवनात यश प्राप्त करेल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कन या ठिकाणी, डार्कन या शब्दाचा अर्थ आहे इव्हिल. इव्हिल म्हणजे वाईट, अंधार. उजेडाला आपण चांगलं मानतो आणि अंधाराला आपण वाईट मानतो. तर अंधारमय मार्गामध्ये, वाईट मार्गावर प्रवास जर करायचा असेल, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. एक चांगला मार्ग असेल, एक वाईट मार्ग असेल, एक ग्रेट सक्सेस कडे जाणारा असेल आणि एक ग्रेट डिस्ट्रेस कडे जाणारा असेल. डिस्ट्रेस म्हणजे या ठिकाणी फारच वेदनादायी किंवा दुःखद अशा मार्गावर मला प्रवास करायचा आहे. तर त्यापैकी मला योग्य मार्ग निवडण्याची तू बुद्धी दे, शक्ती दे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता तिसऱ्या स्टांजाला सुरुवात होते. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. माझे डोळे उघडे कर. याचा अर्थ असा नाहीये की तुमचे डोळे बंद आहे, तुमचे डोळे उघडेच आहेत, परंतु तुम्ही त्या प्रश्नाकडे कसे बघत आहात. दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. मला माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीचे डोळे तू उघड. ही प्रार्थना या पहिल्या ओळीमध्ये केलेली आहे. मला स्पष्ट असं बघू दे. जे सत्य असेल ते सत्य असेल, जे असत्य असेल ते असत्य असेल. माझ्या डोळ्यांच्या समोर असलेला तो पडदा तू दूर कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामधून फक्त आणि फक्त चांगलं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू दे, चांगलंच माझ्यामधून येऊ दे. ही प्रार्थना तिसऱ्या स्टांजामध्ये जे मोर्स करताय. हेल्प लॉर्ड. मला मदत कर. लॉर्ड म्हणजे या ठिकाणी गॉड, देव. टू जस्ट से नो. मला नाही म्हणण्याची सुद्धा ताकद दे, शक्ती दे माझ्यामध्ये. कधी कधी आपण चांगल्या गोष्टींना सुद्धा नाही म्हणू शकत नाही, वाईट गोष्टींना नाही म्हणू शकत नाही. तर ती सुद्धा ताकद माझ्यामध्ये दे. एखाद्या मित्राने आपल्याला बोलवलं, तो म्हणतोय अभ्यास सोडून दे, आपण खेळायला जाऊ. ते नाही म्हणण्याची शक्ती सुद्धा तुमच्यामध्ये येत नाही. तर देवाकडे ती प्रार्थना केली जाते की मला अशी नाही म्हणण्याची सुद्धा शक्ती माझ्यामध्ये दे, ताकद माझ्यामध्ये दे. जेव्हा व्हेन टेम्पटेशन. टेम्पटेशन या ठिकाणी अर्थ आहे अ स्ट्रॉंग विच टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. टेम्पटेशन म्हणजे बाह्य आकर्षण, जे वाईट असतं. वाईट असं प्रकारचं आकर्षण, त्याला टेम्पटेशन हा शब्द वापरलेला आहे जे मोर्स यांनी. कम्स माय वे. जे माझ्याकडे येणारे वाईट प्रसंग आहेत, वाईट आकर्षण आहेत, त्या आकर्षणांपासून मला नाही म्हणण्याची ताकद माझ्यामध्ये दे. त्या वाईट मार्गाला मला जाऊ देऊ नकोस. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. आणि या पद्धतीने माझं शरीर निरोगी राहू दे. निरोगी असेल तरच तुम्ही लढा देऊ शकता, वाईट गोष्टींचा प्रतिकार करू शकता. तर शरीर सुद्धा मला कसं दे? बॉडी क्लीन, तंदुरुस्त शरीर दे. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. प्रत्येक दिवसाला मला आरोग्यदायी जीवन दे. तुम्ही ज्यावेळेस किशोरवयीन अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला
आरोग्याविषयी जास्त जागरूकता असावी लागते किंवा ठेवावी लागते. ती जागरूकता माझ्यामध्ये निर्माण कर, असं या कवितेच्या माध्यमातून तो टीनएजर्स मुलगा किंवा मुलगी आपल्याला देवाजवळ प्रार्थना करते आणि आपल्याला चांगलं शरीर मिळावं ही त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, या 4थ्या स्टांजामध्ये शरीर आरोग्यदायी असो आणि वाईट गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद माझ्यामध्ये येवो ही प्रार्थना 4थ्या स्टांजामध्ये आहे. शेवटचा आणि 5वा स्टांजा म्हणतो, वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे हे वर्ष उलटून गेलेले असतील तेव्हा, आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मला माहित असेल की मी काय बघू शकतोय. दॅट लाईफ इज अ लिव्ड इट्स अ व्हेरी बेस्ट, मला भूतकाळात डोकावल्यानंतर माझं चांगलंच दिसलं पाहिजे अशी शक्ती, असं मला वाटेल. दॅट लाईफ इज अ लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि हे जीवन जगलेलं सगळ्यात चांगलं जीवन होतं असं मला आठवणीत आलं पाहिजे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि जेव्हा तू मला ते मार्गदर्शन करशील तेव्हा तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमण करू ही इच्छा तो मुलगा व्यक्त करतोय. जे मोर्स सुंदर पद्धतीने या ठिकाणी कवितेचा शेवट करतात की देवा तू ज्या मार्गावर चालत आलेला आहेस त्याच मार्गावर आम्हाला चालायचं आहे, की जेणेकरून आम्ही ज्यावेळेस भविष्यात भूतकाळामध्ये बघू त्यावेळेस आम्हाला वाटणार नाही की आम्ही काही चुका केलेल्या, आम्हाला तेव्हा त्या चुकांचं आम्हाला खेद होणार नाही, दुःख होणार नाही, आम्हाला वाटेल की आम्ही चांगलं जीवन जगत आलेलो आहोत. या पद्धतीने त्या कवितेचा शेवट जेमोर्स यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, हे कवितेचं वर्णन आजच्या दिवशी पुरे, बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.